तर हाय, कसे आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर. तर आजचा ब्लॉग असणार आहे की आज मी डीमार्टला चाललेले आहे मला शूज आणायला. तर ते काय झालंय, माझे खराब झालेत ना शूज. तर मग त्यांनी मला पळताच येत नाहीये, म्हणून मग मी दुसरे आणायला चाललेले आहे. आणि त्यांनी खूप पाय पण दुखतोय माझा. त्यामुळं मग म्हणले की सगळे म्हणले की शूज बदल. मग सगळे आम्ही चाललेलो आहे डीमार्टला, आम्ही मैत्रिणी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि काल मी ब्लॉग टाकायचं विसरून गेले, कारण की मी झोपले होते. आणि काल आमच्या घरी चिकन होतं. तुमच्या पण घरी चिकन होतं का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी ते कमेंटचा खूप प्रयत्न केला काय तर ते सेटिंगमध्ये जाऊन, पण ते काही झालंच नाहीये. तर मी अजून परत एकदा बघते काय होते, मलाच काय कळत नाही तर यूट्यूबमधलं. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आत्ता जस्ट म्हणजे आंघोळ झालेले आहे, 2ला उठले. तिथून पुढं सर्व घरातलं काम. आणि मम्मी गेलेली आहे मामाकडे गेलेली आहे. जरा बहिणीचे पोरं आलेत, मग त्यांना बघायला गेलेले आहे. तर आता मी एकटीच आहे घरात, म्हणलं एकदा जाऊन तरी यावं डीमार्टला. तर बाय. तर फायनली मी घरातनं निघालेली आहे. आता चालत चाललेली, कारण की आमच्या इथनं खूप जवळच आहे, म्हणून थोडंसं म्हटलं चालत जावं. कारण की रिक्षाने आमच्या इथं आहे ना, इथं 20 रुपये येतात आणि खूप जवळ आहे, थोडंसं आहे, मग चालत जायचं. तर आता तिथे गेल्यावर दाखवते काय घेणार काय नाही. आणि एका मैत्रिणीला लॅब पण बघायचं आहे, म्हणून तिकडं पण जायचं आहे. फायनली मी आलेले आहे, डीमार्टला आलेले आहे, बघू शकता तुम्ही. तर आता आज जायचंय. तर आम्ही आता डीमार्टला आलेलो आहोत, बघू शकता तुम्ही. लेडीज नाही, फिमेल पाहिजे ना. शूज बघतीये, मला भेटले. हे आशे नाही पाहिजे ना, हे आशे म्हणलं की असं फिरायला जायचंय काय आपल्याला. 300 रुपये महाग आहेत ग शूज जरा. असे मस्त असं शूज आहेत, बघू शकता लहान पोरांचे तर किती छान छान आहेत शूज. तर मी चप्पल बघतीये, छान वाटत नाही ह्या चपला. ते असं वाला कडक पाहिजे ना ग. हे नाही, हे जरा हे पाहिजे थोडं. असं डीमार्ट आहे. असं कपड्यांचे छान छान कपडे आहेत, पण खूप महाग आहेत. नको ते पॅन्ट आहे तिथं, व्हाईटवाला एक टॉप खूप छान आहे बरं का. इथं पण हा पण छान आहे टॉप. इथं असं क्लिप आहेत, ओढण्या, लेगिन्स. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की या. इथं लहान पोरांचे बघ ना किती छान आहेत. भांडे घ्यायचं का तुला? तुला हे माहिती नाही, मोदक असं कॅडबरी वगैरे तेच करायचंय ना. छान आहे ना. अगं ते मला ते चिटकायचं घ्यायचंय ग, ते नाही का बाथरूम मध्ये वगैरे ते चिटकवतात. हे असे भांडे आहेत. ते चिटक हे डोशाचे तवेत. हे कुठला तवा घ्यायचा माहिती का? ताई दिदी त्यांच्याकडं कुठला माहिती का? असे तवेत असे, ह्याच्यावर चपात्या खूप छान होतात बरं का, म्हणजे शिजतात. हे असे तवे ते शेकतात, काय म्हणायचं ते मला थोडंसं समजून घेत जा. हा असा हा तवा. हा चल. किंडर जॉय तुला माहिती का? हॅरी पॉटरचं नाही आहे ना, मला हे टिकटॅक घ्यायचंय. कॅडबरी. चल पुढं. कॅडबरी बघ ना, 100 वाले आहेत. आता तुला सांगू का, ते 100चे पण क्रॅक करू कॅडबरी. चला. किंडर जॉय नवीन आलेत वाटतं आता. बाळ बघितलं पण आम्हाला काहीच आवडलेलं नाहीये, म्हणून आता मी घरी चाललेलो आहोत. चले. तर मी शूज गेले होते, तर मला शूज काय आवडलेलेच नाही, आणि तिथं नव्हतेच मनासारखे, वेगळंच काहीतरी होतं, म्हणून नाही घेतलं. आणि थोडंसं बघितलं, मला कॅडबरी घ्यायची होती,
पण खूप महाग होती. 50 रुपयाची कॅडबरी ती 70 रुपयाला होती. त्यापेक्षा मेडिकलनं मधनं घेतलं तर अजून स्वस्त भेटेल मला. तर आता चाललोय आता आम्ही घरी, बघू शकता तुम्ही. आता घरी गेल्यावर आता घरी जाऊन आता स्वयंपाक करायचा आहे. नाही आता थोडंसं जायचं आहे ना आपल्याला तिकडे शेतात. हो आता स्वयंपाक आधी तिला स्वयंपाक करायचा, तिला स्वयंपाक खूप महत्त्वाचा आहे. तर आता घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते. आणि आता स्वयंपाक वगैरे करायचा. आता बघू काहीतरी खायला घेऊया मग जाऊ. आता घरी आलेली आहे कारण की चांगलंच नव्हतं बघण्यासारखं. आणि शूज म्हणजे बॉईजचे होते, गर्ल्सचे नव्हते. म्हणून ते कसं घालायचं म्हणून जाऊ दे म्हटलं. आता 2-3 दिवसांनी पिंपरीला जाईल, मग तेव्हा मी घेईल आणि तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल. आणि मी नाही का फिरायला जाणार आहे. आम्ही सगळी आमची फॅमिली मुंबईला जाणार आहे. आम्ही सर्वजणांनी आमची ट्रिप निघणार आहे, घरातल्यांची सर्वजण फॅमिली. तर तेव्हा पण मी तुम्हाला नक्की ब्लॉग करेल, तेव्हा नक्की तुम्हाला ते दाखवणार आहेच. आणि आत्ता घरी आलेले आहे, आता स्वयंपाक वगैरे करायचं आहे. तर मम्मी कधी येते माहीत नाही. आता आल्यावर मग बघू. आता चपाती, आज भाकर नाही करायची, आज चपाती करायची. तर आता इथंच व्हिडिओ स्टॉप करते. चला तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला एका ताईने कमेंट केली होती की अक्षरा का म्हणतात. मला अक्षरा म्हणत नाही, मला सानिकाच म्हणतात. पण बहिणीचे पोर आहेत ते थोडंसं कमेंट करताना मग ते त्यांचं पण नाव सांगतात, म्हणून ते अक्षरा म्हणून बोलतात. तर मी त्यांना कालच सांगितलं की एका ताईची कमेंट आली आहे की अक्षरा नको म्हणत जाऊ, सानिका म्हणत जा, नाही तर फक्त कमेंट करत जा. तर ते म्हणले की ठीक आहे. तर चला तर